अजित पवार माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमासाठी येणार नाहीयेत। सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। मराठा विरोधामुळे अजित पवारांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। माळेगावमध्ये मराठा संघटना, मराठा समाज बांधव आंदोलनासाठी एकत्र आलेले आहेत। अजित पवारांना येऊ देणार नाही अशी भूमिका होती। आता मात्र या कार्यक्रमाला न जाण्याचाच निर्णय त्यांनी घेतल्याचं कळतंय। अजित पवारांनी हा कार्यक्रम टाळल्याचं सूत्रांकडून कळतंय। अजित पवारांनी माळेगावच्या कारखान्याच्या कार्यक्रमाला येणंच टाळल्याचं कळतंय। माळेगावच्या कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार नाहीत असं सूत्रांकडून कळतंय। अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी मारण्याचं ठरवल्याचं दिसतंय। सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या ठिकाणी येणं अजित पवारांनी टाळलंय। थेट या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। महत्वाची घडामोड म्हणता येईल ही अरुण, ती म्हणजे आता अजित पवारांनी या ठिकाणी येणं टाळलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्याचं दिसतंय तसा निर्णय त्यांनी घेतल्याचं कळतंय। काय नेमकं आणि या संदर्भात मग आता तिथे काय प्रतिक्रिया आहेत? अजित पवार हे माळेगावमध्ये येणार किंवा नाही याबाबत उलटसुलट चर्चा सकाळपासूनच सुरू होती आणि आत्ता जी माहिती मिळते म्हणजे सूत्रांकडून आपण म्हणू शकतो की आत्ता जी माहिती मिळते की अजित पवार यांनी माळेगावला येण्याचा दौरा हा रद्द केलेला आहे। दोन गोष्टी यामध्ये आहेत। एक तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता, कारण मोठ्या संख्येने इथं मराठा समाज बांधव जमा होणार होते आणि त्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, शांतता भंग होईल अशी परिस्थिती निर्माण होणे हा एक भाग। आणि दुसरा भाग म्हणजे की अजित पवार इथे जर आले तर ते आल्यानंतर काहीतरी गैरसमज समाजामध्ये पसरू शकतो। अजित पवार हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत किंवा समाजाच्या विरोधात आहेत अशा पद्धतीचा संदेश जाऊ शकतो आणि या दृष्टिकोनातून अजित पवार यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती आत्ता मिळते आहे। तसं आपण बघितलं की मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त इथं सकाळपासून तैनात होता। आता मात्र या ठिकाणी पोलीस काहीसे शिथिल झाल्याचं आपल्या लक्षात येईल आणि मराठा आंदोलक मात्र याच ठिकाणी बसलेले आहेत। मराठा आंदोलकांची भूमिका अशी आहे की आपण या ठिकाणावरनं हलायचं नाही, हटायचं नाही, कारण एक प्रकारे गनिमी कावा देखील होऊ शकतो। कारण एका बाजूला अजित पवार यांनी दौरा रद्द करण्याचं त्यांच्या सूत्राकडून सांगण्यात आलेलं असलं तरी देखील जर इथनं आंदोलक हटले तर ते अजित पवार इथे येऊन मोही टाकू शकतात किंवा मोही पूजन करू शकतात अशी भीती देखील त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच आज आंदोलक या ठिकाणी अजूनही थांबलेले आहेत, थांबून आहेत। नक्कीच अरुण, या सगळ्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण गेल्या काही दिवसात पाहतोय सातत्यानं नेत्यांना रोषाचा सामना करावा लागतोय मराठा समाज बांधवांच्या। आणि आज तर अशी परिस्थिती होती की बारामतीतच आता अजित पवारांना येऊ देणार नाही असा ठाम निर्धार या मराठा समाजाच्या तरुणांनी केलेला होता। मात्र त्यामुळेच अजित पवारांना मग हा निर्णय घ्यावा लागलाय। याचे अर्थातच अनेक एक परिणाम सुद्धा दिसतील आणि याबद्दल मग आता या मराठा समाज बांधवांचं नेमकं काय म्हणणं आहे? आम्ही तुमचं ऐकतोच आहे ना। तर माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत अरुण? या सगळ्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की या विरोधानंतर आता अजित पवारांनी दौराच रद्द केलेला आहे। या ठिकाणी येणं टाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर याबद्दल आता या सगळ्या लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते या निर्णयाकडे कसे पाहतात? आता या ठिकाणी कार्यकर्ते कुठलं तर बोलायला तयार नाहीयेत। त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत हा कार्यक्रम रद्द झाल्याची अधिकृत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कुठलाच कार्यकर्ता या विषयावरती बोलणार नाही। जसं मी आता म्हटलंय की गनिमी कावा होऊ शकतो अशी भीती त्यांच्या मनामध्ये आहे। एका बाजूला जर ते इथे गृहीत धरलं त्यांनी की अजित पवार हे येणार नाही तर दुसऱ्या बाजूला ते इथून उठून गेल्यानंतर अजित पवार येऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय, असं त्यांना वाटतंय आणि म्हणून आंदोलन यशस्वी करायचं असेल तर इथून हटायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून अजूनही ते इथेच बसून आहेत। ऊन तापतंय तसे आंदोलनाचं वातावरण देखील तापत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आणि जसं आता आपण म्हटलंय की कार्यकर्ते बोलायला
तयार नाही आहेत। हा कार्यकर्ता एक सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करतोय, तो सांगतोय की आपल्याला इथेच बसायचं आहे, मात्र माध्यमांसमोर बोलण्याची तयारी नाही, अशी माध्यमांसमोर बोलण्याची त्यांची इच्छा नाही। नक्कीच ही दृश्य आपण बारामतीतली पाहतो आहोत। माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवार आता येणार नाहीयेत अशी माहिती आहे, मात्र तरीही मराठा समाज बांधव इथून हटलेले नाहीयेत। त्यांना गनिमी कावा यामागे वाटतोय, म्हणजे इथून जर आपण हटलो आणि हा कार्यक्रम झाला, अजित पवार या ठिकाणी आले तर, अशी काहीशी भावना या सगळ्यांची आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24 तास।